येत आहेत. खरं तर वेगवेगळ्या संघटना आहेत, परंतु आपली एक संघटना अशी की एकजुटीच्या ताकदीनं सन्माननीय राजा माने साहेब यांच्या विचारानं आपण आपल्या प्रश्नासाठी इथं झगडतोय आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपलं योगदान या क्षेत्रामध्ये देत असताना आपल्याहीसाठी कुठंतरी काहीतरी करावं अशी भूमिका या संघटनेच्या मनामध्ये आली, राजा माने साहेबांच्या मनामध्ये आली. म्हणून आपण हे महाअधिवेशन फक्त इथे घेत नाहीये, तर प्रत्येक 2-3 महिन्यामध्ये इथे जमलेल्या प्रत्येकाचा संपर्क सन्माननीय राजा माने साहेबांशी असतो. एकमेकांशी संवाद साधत आपले प्रश्न, आपल्या अडचणी आपण दूर सारून पुढे जातोय. आतापर्यंत आपली ही संघटना किंवा आपले सगळे पदाधिकारी कुणीही आपल्याला विचारत नव्हतं, कुणीही आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये मोजत नव्हतं, परंतु आज एकजुटीची ताकद काय असते या संघटनेनं सन्माननीय राजा माने साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं योगदान देताना या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक वर्षी आपल्या संघटनेला जोडले गेलेल्या सदस्यांची संख्या वाढतीये. सुरुवातीला 100-500 होते, पण आज अगदी हजारोंच्या संख्येनं या संघटनेला प्रत्येक पदाधिकारी इथं जोडले गेलेले आहे आणि प्रत्येक वर्षी वाढत जाणारी आपली ही संख्या खरं तर आपलं हे यश म्हणता येणार नाहीये, परंतु एकजुटीची ही ताकद संपूर्ण राज्यात नाही तर देशभरामध्ये आपली दखल घ्यावी इतकं आणि एक ऐतिहासिक प्रभावी आणि ऐतिहासिक असा हा जनसंपर्क आपण वाढून ही संघटना आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय.